मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. जय जिजाऊ, जय शिवराय. तर हे बघा आपली सकाळी 8 वाजता आपण कॉलिंगचा मोबाईल चालू केला होता. मग त्यामध्ये हे आपले आतापर्यंत 1 तासामध्ये आता वाजलेत 1 मिनिट तुम्हाला सांगते. हा तुम्ही बघू शकता 9 वाजून 12 मिनिटं झालेत. आता 1 तासामध्ये आतापर्यंत 5 पार्सल आलेत आणि आपण त्या आता पार्सलची पॅकिंग करतोय, कारण का हे पार्सल आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये नेऊन द्यायचे तिथं हिंजवडीमध्ये. त्याच्यामुळं तर तुम्ही सगळेजण मला विचारता की ताई पार्सल पोहोचते का, 100% पोहोचणार का, असं तसं. तर हे बघा 100% तुम्हाला औषध पोहोचणार आणि रिझल्ट 100% येतो. असं नाहीये की रिझल्ट जर येत नसता तर आपल्याला एवढे आलेच नसते पार्सल. आणि तुम्ही विचारत होता कशा कशाचं औषध आहे ताई, तर तुम्हाला सांगते ही औषध आहे गचकरण, नायटा, खरूज, इसबगोल, सोरायसिस, सुरुंजी, काळे चट्टे, लाल चट्टे, जेवढे खाजवणारे जखमा आहेत आपल्या शरीरावर त्याच्यासाठी हे औषध आहे. आणि औषध आपलं आयुर्वेदिक आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी आता स्क्रीनवर नंबर देते, त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता बिनधास्त. आणि हो लोखंडे साहेब, हे बघा हे औषध आहे आपलं, ऐका ना लोखंडे साहेब. बोला ना. खरं मला तुम्हाला सांगायचं विसरले, आपल्या 3 तारखेला जे औषध कुरिअर केलं होतं आपण तिथं जवळ आंबेजोगाईमध्ये, त्या औषधाचा रिझल्ट आला. त्या ताईंचा कॉल आला होता काल. असं बरं झालं तुझ्या हाताने गुण आला. त्यांना सुरुंजी होते, हे होतं गचकरण होतं, त्यांचा कॉल आला. त्या म्हणल्या ताई मला एकदम म्हणजे खाजवत होतं ना ते नाहीच झालंय आणि त्याची जखम झाली किती दिवस लागते. मग मी त्यांना सांगितलं कॉलवर जखम झाले एवढे एवढे दिवस लागतात म्हणून. त्यांनी खरंच आभार मानत होते माहितीये का. आणि एवढा भारी रिझल्ट आला त्यांना 4 दिवसात. आज किती तारीख आहे, 1 मिनिट आपण बघू. त्यांचा सकाळी कॉल आला तुम्हाला 9 तारीख, आज 8 तारीख आहे आणि त्यांचा कॉल सकाळी आला. आपण त्यांना औषध किती 1 तारखेला कुरिअर केलं होतं, त्यांना 4 तारखेला पोहोचलं. 4 तारखेला पोहोचलं तर 4 तारखेमध्ये एवढा औषधाचा रिझल्ट आला या 4 दिवसात बघा. बरं झालं की मग. हा तर बघा सकाळचे पार्सल कुरिअर करायला चालू आहे, त्यामुळे थोडीशी गडबड आहे. आता स्क्रीनवर नंबर देते, ज्यांना ज्यांना औषधाची गरज आहे त्यांनी मला या स्क्रीनवरच्या नंबरवर कॉल करू शकता. तर नाही लागलं तर व्हॉट्सअपला मेसेज करा. व्हॉट्सअपचा मेसेज बघून मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन. खरं सांगू ह्याच्यामधून माझं प्रॉफिट वगैरे काही नाहीये, पण मला खूप माझ्या मनाला शांती वाटते की बाबा आपण जे चालू केले त्याच्यातून हे होतंय म्हणून. कुणाला तरी रिझल्ट येतोय, कुणाच्या तरी आपण म्हणजे समाजासाठी थोडंफार काहीतरी चांगलं काम करू शकतो की सोशल मीडियाच्या ह्याच्यातून. त्यासाठी खरंच खूप असं म्हणजे खूप मनाला भारी वाटतं हे ऐकून. आणि एखाद्याचा कॉल आला ना की ताई आम्हाला रिझल्ट आला, ते ऐकून तर एवढं भारी वाटतं ना की फिलिंग डगात जाते डायरेक्ट माझी. तर